नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। नवीन वर्षात शेतकऱ्यांना आता तब्बल हेक्टरी 36,000 रुपये इतकी भरपाई मिळणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय आज नुकताच शासनाने जारी केलेला आहे। तर याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना 36,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे, किती शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत, नेमके शासन निर्णय काय आहे याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम शासन निर्णय पाहूया की नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस, गारपीट, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता आपत्ती प्रतिसाद निधी SDRFच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्याकडून 1 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तर यामध्ये आता शासनाकडून ही भरपाई दिली जाणार आहे। प्रस्तावना थोडक्यात आपण पाहणार नाही, तर डायरेक्ट थेट शासन निर्णय समजून घेणार आहोत। शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती आहे, तर नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत जी आहे ही प्रदान करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी प्रचलित दर SDRFचे आणि मदतीचे वाढीव दर काय आहेत हे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता किंवा शासन निर्णय हवा असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून शासन निर्णय डाउनलोड करू शकता। तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही प्रचलित दर काय आहे, तर 8,500 प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच ही मदत मिळते। आणि आता मदतीचा जो वाढीव दर आहे हा किती आहे, तर 13,600 प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आला आहे। तसेच बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही 17,000 प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत होती, तर ती मदत वाढीव दराने जर पाहिली तर 27,000 प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आली आहे। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर बावर्षी पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही 22,500 प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत होती, तर ती आता 36,000 प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आली आहे। तर अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे। तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या निकषाच्या खाली खर्च करण्यात येणार आहे। तर आता ही रक्कम कशी मिळेल, तर पहा, मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी शर्ती लागू राहणार आहे। तसेच शेतपिकाच्या नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदेय आहे। म्हणजे जर तुम्ही 2 वेळा नुकसान झाले असेल आणि तुम्हाला एकदा भरपाई मिळाली असेल तर दुसऱ्यांदा भरपाई तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीये। तर असा शासन निर्णय आहे। अशा पद्धतीने शासनाकडून आता भरपाई ही दिली जाणार आहे। तर हा शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे। या लिंकवरती जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता। तिचा हा GR आहे, GR डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून GR डाउनलोड करू शकता। धन्यवाद।